राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे. बारामतीजवळच असणाऱ्या या लँडवरती अपघात झाला आणि त्या ठिकाणी अजित पवारांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आठवले काका आपल्यासोबत आहेत. काका, अपघात झाला त्यावेळेला नेमकं काय घडलं? अपघात झाल्यामुळं काय ते बार झाला सुरुंग वाजल्यावानी, पण ती सुरुंग मामुली वाजतो ते जास्त वाजला पेडणे. आणि मग आता बार झाल्या म्हणलं याचं कशाचा बार झाला ते आम्ही थोडं मोर होतं ते मागं सरून बघितलं तर ते लगेच ती पोट बी झाला. मग आम्ही हाय असंच पुढे गेलो, पण आम्हाला नाही जाता आलं तिथवर. 50 हे फुटाच्या अंतरावर उभा राहिलो. पण ते आता कसं आहे आणि ते त्या पोटमध्ये एक बॉडी बाहेर पडलेली होती आणि दुसरी होती ती नंतर बघितली आम्ही तिकडल्या साईडवर होती विमानतळाच्या ह्या साईडला आणि एक शिकड अशी पडली होती. मग ते गाड्या अग्नीच्या आल्यावर किंवा इजावल्यावर कमी पडलं, कमी जास्त 30 टक्क्यावर राहिलं होतं. मग व्हायचं मोहर सरलं. तेव्हा ती 2 बॉड्या पण ती आता ते सारच गरम झालेलं ते काय हात लावून काय देत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही ट्रॅक्टर नेऊन ते डाव्याने एक एक पार्ट ओढून ती बॉड्या 6 लोक त्यांनी फोन केला असेल तिथनं किती बसलेले आहेत. मग त्याच्यावर बंद केलं ना ट्रॅक्टर. तुम्ही जेव्हा इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्याशिवाय अग्निशमन दल वगैरे यांनी सगळ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रयत्न कशा पद्धतीने केले आणि प्रयत्न अपुरे कसे पडले? म्हणजे अपुरे ते कसं आहे म्हणतात ना, पाण्यामोरून जाळामोर कुणाचंच काय चलत नाही. काय एखाद्याचं घर पेटलं तरी ते पार खाली बसूस तर कोणी काय करू शकत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तर तिथं काहीच करता आलं नाही ना. आणि पाणी बी एवढं मुबलत नव्हतं. 5 मिनिटांनी ती गाडी आली ना. आता बादल्याने ह्यानी काय आपलं तुमचं चुली विजवायची काही थोडस. बरोबर. मग त्याच्यामुळं काय ते नाही एवढं जुळलंच नाही. आणि जुळलं असतं तरी ते काय आतच खलास झालेली होती. म्हणजे काय त्याचं म्हणजे हेच नव्हतं. बरं, स्फोट किती मोठा होता? तुम्ही असं बघितलं होतं याच्या आधी? जिथं ते आता जास्त काळ झाले तिथनं ते जवळजवळ 40 फुटापर्यंत होता. बरं. 40 ते 50 फुटापर्यंत. बरं. आणि रुंद बी बरंच होता, असं 20 फुटाने भडकाच घेरा उडाला होता. होता, मोठा भडका 20 फुटाने घेरा होता. पण जेवढ्यापर्यंत डिझेल पेट्रोल उडालेलं होतं तेवढ्यात पोटच होता. तेवढ्या जवळ तुम्हाला काय जाता आलं नाही नाही? 50 फुटावर पारा राहिलो. बरं. आणि विमान नेमकं पडलं कसं? तुमचा अंदाज काय? विमान गावाकडूनच होती. आमचं म्हणणं आहे की गावातली बी काही 4-2 आल्या म्हणली गावापाशीच असं करत होतं. हेलकं हाणत होतं. आणि हिथं आल्या बी आम्ही बघितलं होतं. मी गावातच निघायच्या बेता होतो. थोडक्यात मधलं एक जणाची गाडी ती म्हणून थांबलो होतो. मग ते बघितलं, पण ते कसं आहे ते ठोसच मारले असेल ते. मग पेट्रोलची टाकी म्हणा किंवा काहीतरी आधीच त्याचं काय झालेलं असेल, यांत्रिक बिघाड असेल ते नाही सांगता येत आपल्याला. बरं. तुम्ही बचावाचा प्रयत्न केला, मात्र तुम्हाला माहिती होतं आतमध्ये अजित पवार आहेत किंवा कोण आहे काय? तसंच आधी सांगताच येणार नाही कोण आहे हे. का सांगता येणार नाही की ही 24 तास येऊन फिरतात. पण ह्यात कोण आहे आणि कोण नाही हे नाही काय सांगता यायचं. बरं. मग अजितदादांची जी डेड बॉडी आहे ती ओळखली कशी इथल्या लोक? ते कशाला न ओळखली? कसं ओळखली? ते आता किरण गुजर जे आहे ते 24 तास त्यांच्यावर असतो. बरं. मग त्याला त्यांनी कशावरून ओळखली? घड्याळानं म्हणला हे घड्याळ अजितदादाचं. त्याच्यामुळे बरं. त्यांनी आम्हाला म्हणले. बरं. आता राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांचं एक खूप मोठं नाव आहे. राज्याच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान आहे. या परिसराचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये देखील अजित पवारांचं खूप मोठं योगदान आहे. आता तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून? आता 1-2 आहेच म्हणते की आम्हाला काय वाटतं आता आपलं मन किरच झाला की धक्का मोठा आहे मग सगळ्यांसाठी. काय आहे आता कसे म्हणजे इथनं पुढं असं चालवतं पण चालवतं बी कोणी बी. पण एवढं चालवत नसतं कोणी. असं आहे ते. अजितदादांचा तुमचा किंवा एका ग्रामस्थांचा कसा संबंध होता? अजितदादाचं म्हणजे हितनं सोप्या परिणामचा हे आहे. काय त्याला म्हणते ते संघ आहे. तिथं तिसरं कमळचं किंवा दुसरं कोणी उभं राहिलं तर येऊच शकत नाही. मग असा संबंध आहे. तुमचा प्रत्यक्ष कसा अजितदादा? चांगलाच आहे की आमच्या गावाला असं सुवारावर काय बी देतोय म्हणजे आम्ही काय म्हणणार चांगलंच म्हणणार ना. वर्षाला काय नाही काहीतरी निधी पाठवतोच. मग हे असं मग चांगलंच म्हणणार ना. आम्ही कसं म्हणणार वाईट?
तर आपण प्रत्यक्षदर्शींशी पाहिलं, स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलाय. खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आज जवळपास 4 सभा अजितदादांच्या नियोजित होत्या. या सभांसाठीच अजित पवार आज या ठिकाणी सकाळीच आले होते. मात्र दुर्दैवी हा जो अपघात झालेला आहे, या अपघातामध्ये आज अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.